हर्षल बोल की. कसं असतंय ना मस्त असतं. बबली जीव देते काय चल घास बघाय खाली नालाय आमचा घाशी तुझा नाही का मामाचा आहे की. मामा म्हणजे आपलाच आहे मामाचं लईच बोंगळ कामी लागते बघ काय रे काय करती बबली काय करते इकडे? काही नाही इकडे आले होते स्टडी करायला. हो हा कसं शेताकडचं वातावरण एकदम शांत असतं ना. नाही तुला पहिल्यापासून शेतच आवडत तेव्हा पण आपण भांडी खोंडी खेळायचो तेव्हा तुला शेतच आवडायचं अरे तेव्हा मग आपण लहान होतो तेव्हा आहे खेळायचो. ना? हा हा काय म्हणतो माझ्या बरोबर ती असून दे की मग आता आपल्याकडे आहे की शेतीला शेतातच काम करावं लागेल पुढं. नाही नाही शेतात कशाला काम करायचं मी तर MPSC चा अभ्यास करते. काय होईल असं? एक दिवस MPSC. अरे ते तसला अभ्यास करते सोडून दी लग्न करायची इथं. पोरं बाळ होते आणि त्यांना शिकवायचं हा ते तर होतेच लग्न केल्यावर पण मग बिना शिकलेलं लग्नाची चांगलं पण असतं. होत्यात माहिती आहे ना तुझं दिसते तेवढा ए, डॉक्टर. बिना लग्नाचं राहून दे हो आम्ही दोघं नवर देव इथं दोघांपैकी एका जणाबरच लग्न करावं लागेल. हा काही झालं तरी इडबिडी झाले का तुम्ही हे काय तुमचं काय म्हणजे मामा हे बाय म्हणजे रोजच भांडणं होत्यात आमची तोयावरून आज काय असेल ते मग फायनलच बघावं म्हणलं अरे आमच्या तू दोघा जणांच्या रोज स्वप्नात येते पण तुला एका जणाची कुणाची तरी बायको हवाच लागेल. अरे पण मग मला नाही करायचं लगेच लग्न. का मला नाही अजून- करायचं मला अजून अभ्यास करायचंय मला शिकायचंय पुढे. बस की अभ्यास लग्न झाल्यावर अभ्यासच करू आपण दिवस आणि रात्र नुसता अभ्यास नाही नाही मी पहिलं काहीतरी जॉब वगैरे काहीतरी लागन वगैरे. अरे जॉब करता येईल का लग्न झाल्यावर पण कर ना जॉबची काय गरज आहे पहिलंच आहेत का तुझ्या दोन्ही आत्या आहेत का त्याची आहे आणि माझी आहे कुठं कामाला तुला तरी काय जॉब करायची गरज आहे. तरी पण माझी भरपूर इच्छा आहे. पैसा आहे आपल्याकडे पण मला नाही लगेच लग्न करायचं. कर 2 दिवसांनी कर आपण आता दिवसांनी नाही मी अजून बघन अजून मी विचार पण केला नाही किती आता वर्ष तू विचार लागणार परत किती. कर नाही तर नको करू दोघांपैकी आता- आता एक फिक्स हा, सांगितलं कोण fix आहे सांग. ती म्हणजे आम्ही तयारी करतो तेव्हा असलं तर तेव्हा तुझ्या मनात असलं तर मी तयारी करतो दुसऱ्या पुरीची आणि मी म्हणत असलो तर तो दुसऱ्या पुरीची तयारी करील. असं नाही दुसऱ्या पुरीची करणार कस काय हा तू तुझ्या कर ना. मनावर आहे ना मी कसं अरे करू? पण मला विचारा हा, तुम्ही मग दोघं तुला जण विचारतोय ना बरोबर मग राहिला. आता पण मला लगेच नाही लग्न करायचं तुझ्याशी मग नाही म्हणतोय ना करायचं, 2 दिवस तुझ्याशी नाही थांबतोय करायचं. अजून तुला एक सांग 2 दिवस काय दिवसांनी कुठे हे होतं का. मग काय नाही होत सांग हे बघ तुम्ही ना मला समजून घ्या मला ना आता अभ्यास करायचा आहे मला स्टडी करायचंय मला चांगलं नोकरी करायचंय मग मी लग्न करणार आहे. काय करणार नोकरी करून नोकरी करून काय करतात काय करणार सांग. करणार आहे? अरे लग्न करते यात मग मग चांगलं लग्न राहतं. मग नोकरी करून लग्न करायचं आणि मग घरी बसायचं पण मला तुमच्यासोबत लग्नच नाही करायचं. का नाही करायचं काय कमी आहे आमच्या सांग बरं तू काय तुमच्याकडं न शिकले ना काहीच नोकरी नाही काही नाही घरीच बसून राहते नुसतं. पण शिक्षणाने सगळं होतं का तुला असं म्हणायची हा मग काय रे एक मिनिट थांब आमच्या बरं करायचं नाही म्हणजे दुसरा कोण काय कोण बघितलंय का काही नाही बघितलं मी पण मला लग्न करायचंच नाही लगेच. अरे आमच्या दोघांचा चांगला व्यवसाय आहे धंदा पाणी करतो आम्ही हा नोकरीची हार्डवेअरचं दुकान आहे त्याचं अरे तसला एक मिनिट हसू नको काही धंदा कुठं पाणी कुठं हार्डवेअरचं दुकान आहे रे तुझं किती खोटं बोलतो मला माहित नाही का तुला मला माहित नाही. अरे बाई तुला माहित नाही का काम चालू आहे त्या कॉर्नरला पुढच्या आता शिक चालू केलं दुकानाचं. अरे, आता होईन चालू आता शिकवून चालू अजून काहीच नाही तुमचं. बरं जाऊ दे मी माझं फायनल आमचा पण ट्रान्सपोर्टचा चांगला बिझनेस आहे असू द्या पण माझं ठरलेलं आहे का मी पहिल्यांदा नोकरी करीन आणि मगच लग्न करेन. नोकरीची आहे यार काय नोकरीची गरज आहे तो नोकरी तुला नोकरी किती करते पगार 17 वर्ष किती पगार भेटणार पडेल, आहे? हा पडन जेवढा पडन मला सरकारी नोकरी लागेल मी जर चांगला अभ्यास केला आणि चांगलं शिकले तर. ए ती सरकारी नोकरी ती घाल तिकडे खाड्यात सुट्ट्या पिट्ट्या काय भेटत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा आपण इकडे फिरायला पण जाऊ दे ऐक तू तसं पण तो या पप्पाने वचन दिलेलं आहे आमच्या आयांना की तो एक जणाला देईन पोरगी म्हणून मग ठीक आहे तुम्ही ना पहिल्यांदा माझ्या पप्पाला नाही विचारा तुमच्या मामाला विचारा पहिल्यांदा देतो का? त्यांनी सांगितलं आम्हाला विचाराय तुझ्या मनात काय म्हणून असं काही नाही तुम्ही त्याला विचारा आणि तुम्ही त्यांना तुझ्या मनात काय आहे ती सांग जोगापैकी एका जणाला द्यायचीच आहे मग काय झालं आमच्यात परत भांडणं हा. आणि तिकडे तर आहेत काय भांडणं लावायचे तर अरे तू पण सांग ना मग मी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही डायरेक्ट माझ्या पप्पाला विचारा माझे पप्पा जे ज्याच्याशी लग्न कर म्हणे ना मी त्याच्याशीच करणार आहे. तुम्ही मला विचारून काहीच फायदा नाही आणि किंवा तुम्ही दोघे एकमेकात तुझा भांडून पप्पा पण आम्हाला फायदा काय नाही. म्हणला पप्पा काय म्हणला त्याच्या मनात काय ती काढून काढून घ्या घ्या मग त्यामुळे आम्ही इकडे आलो तिथं माझ्या मनात आता एकच आहे माझे पप्पा जिथं लग्न लावून देतील तिथंच लग्न करणार कळलं. ऐक ना पप्पा दोघांना पण पोरगी द्यायला तयार आहे पण पोरीची जिथे इच्छा आहे ना तिथंच सांग दोघापैकी कोण आवडते ती डायरेक्ट तुम्ही मग असं राहणार 6 महिने त्याच्याकडे 6 महिने माझ्याकडे का तू तसं तसं कसं जमन रे हा मग मी तेच सांगतो हिला मग आता सांगाय नको हिने कोण पाहिजे आणि कोण नाही आता लगेच सांग ना म्हणजे बाकीचा पुढचा प्रश्न पुढे करायला लगेच पुढचं बिडचं काहीच नाही तुम्ही पहिलं माझ्या पप्पालाच विचारा माझ्या पप्पा जिथं पप्पा पप्पा काय करते रे पप्पा ऐक नोकरी म्हणते ना माझ्या बरोबर तयार झाली तर मी थांबतो लागण्यासाठी वर्षभर म्हण 2 वर्ष म्हण मला आहे तुझी इच्छा शिकायची मला लग्नच नाही करायचं. एक काम कर विचार करून सांग लग्न नाही करायचं तू अशीच नको राहू
ऐक 1 मिनिट, ही लग्न नाही करायचं म्हणती आणि उद्या दुसरीकडे लग्न केलं मग हिचं लग्न होऊन द्यायचं नाही, तुला मी आधीच सांगतोय, कळलं मग का? तर धिंगाणाचे लग्न सगळं. बरं करा काय करायचं आणि काही नाही ते तुम्ही माझ्या पप्पाला विचारा, मला विचारतो. विचारूच नका. पप्पा करू नको. नाही तर. हा जा, पप्पाला तर कोणी विचारित नाही. मला बोलताय. पप्पाला 2 पाया बसताय नाही, ही लागली शांत. आता हिला अरे एक तर ही गेली आता इकडं, हिच्या नादात एक तर आपण शाळेत गेलो आणि आता म्हणती नोकरी नोकरी, हिला पट्टाय पाहिजे थोडंफार. जाऊ दे मरू दे, कसं पण एक जणाची तर होणारच आहे. हिच्या पप्पाने पहिलंच वचन दिलेलं आहे. जाऊन दे, आपली चांगली भावाची दुसरी, हिच्या नादात आपली भांडणं नको. चल आलेल्या वाटेने आता माघारी जाऊ. आलेले कशाला जायचंय.